14,000 जन्मदाखले संशयित, एसडीओंची समितीद्वारे होणार पडताळणी। अमरावती जन्म आणि मृत्यू सुधारणा अधिनियम 2023 अंतर्गत जिल्हाभरात आलेले 14,367 दाखले संशयित आहे। या सर्व प्रमाणपत्रांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची एक सदस्यीय समिती जिल्हाधिकारी सौरभ कटयार यांनी आता गठीत केली आहे। या समितीद्वारे बोगस कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा स्पर्धा फाश होणार आहे। जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे 8 नागरिकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याने त्यांच्या विरुद्ध 12 फेब्रुवारीला FIR नोंदवण्यात आला व त्यानंतर आता 17 फेब्रुवारीला 6 नागरिकांविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना काही तहसीलदाराद्वारे बनावट जन्म प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याची तक्रार राज्याच्या मुख्यमंत्रीकडे झालेली आहे व याबाबत शासनाने चौकशीचे पत्र प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांनी पहिले अंजनगाव सुर्जी येथे 4 सदस्यीय समिती व त्यानंतर 7ही उपविभागात एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठीत केली आहे। समितीद्वारे कामकाज सुरू करण्यात आले असून या सर्व प्रकरणात अर्जदारांनी जोडलेली शैक्षणिक कागदपत्रे TC पडताळणीचे काम शिक्षण विभागाद्वारे सुरू आहे, तर गाव चौकशी अहवाल महसूल यंत्रणा करीत आहे। यामध्ये सदोष प्रकरणात FIR दाखल होतील। शिवाय प्रकरण कोणत्या तालुक्यातील नायब तहसीलदार व तहसीलदारावर शेकणार याची खमंग चर्चा जिल्ह्यात होत आहे। अन्य तालुक्यातही काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे। तहसीलदार प्राधिकृत स्वाक्षरी नायब तहसीलदारांची जिल्हाधिकारी सौरभ कटयार यांनी 13 ऑक्टोबर 2013 रोजी सुधारणा अधिनियमाद्वारे आदेश जारी करून जिल्ह्यातील सर्व म्हणजे 14 तहसीलदार यांना जन्म किंवा मृत्यू प्रकरणातील कारवाईसाठी प्राधिकृत केले होते। या प्राधिकृत अधिकाऱ्यांना त्यांचे प्राधिकृत अधिकार अधीनस्थ म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यांना देता येत नाही। मात्र अनेक तालुक्यात चक्क नायब तहसीलदारांना अधिकार दिल्याने घोळ झाल्याचा आरोप होत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।